गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 1 अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. आणि आज आपण संकल्पना अभ्यासणार आहोत. क्रमांक 2 वस्तू आणि सेवा, 3 उपयोगिता आणि 4 मूल्य. आपण अर्थशास्त्राच्या शाखा 2 अभ्यासल्या आहेत. अ सूक्ष्म अर्थशास्त्र आणि ब स्थूल अर्थशास्त्र. आपण सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यासत आहोत. त्यामध्ये गरज ही संकल्पना अभ्यासलेली आहे. तो व्हिडिओ लेक्चर तुम्ही मागे पाहू शकता. आज आपण या लेक्चरमध्ये दुसरी संकल्पना, तिसरी आणि चौथी या 3 संकल्पना अभ्यासणार आहोत. वस्तू व सेवा, उपयोगिता आणि मूल्य. पुढील संकल्पना पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासू. दुसरी संकल्पना आहे वस्तू आणि सेवा. ही एक अर्थशास्त्रामधील प्रसिद्ध अशी संकल्पना आहे. ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात. वस्तूंना भौतिक अस्तित्व असते. उदाहरणार्थ शिक्षकाने वापरलेला खडू. सेवा देखील मानवी गरज भागवतात, परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते. उदाहरणार्थ शिक्षकांचे शिकवणे. अर्थशास्त्रातल्या या प्रसिद्ध संकल्पना आहेत. ज्या घटकाद्वारे मानवाची गरज पूर्ण होते त्याला वस्तू म्हणतात. आणि त्या वस्तूचं वैशिष्ट्य म्हणजे भौतिक अस्तित्व असतं. आपण त्याला स्पर्श करू शकतो, नजरेने पाहू शकतो. उदाहरण आहे शिक्षकाने वापरलेला खडू, पुस्तक वगैरे. आपण ज्या वस्तू दैनंदिन वापरतो त्या सर्व. तसेच सेवा देखील माणसाच्या गरजा भागवतात, परंतु सेवा भौतिक अस्तित्व नसतं, म्हणजे त्याला आपण स्पर्श करू शकत नाही. उदाहरणार्थ शिक्षकांचं शिकवणं. आपल्याला ज्ञान घेता येतं पण त्याला स्पर्श करता येत नाही. पोलीस, वकील, शिक्षक, सैनिक यांचे जे काम आहे, कार्य आहे, ते सेवा आहे. त्याचा उपभोग आपण घेतो, परंतु त्याला भौतिक अस्तित्व नाही. पुढची संकल्पना आहे उपयोगिता. वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. वस्तू आणि सेवा या दोन्हींच्यामध्ये क्षमता आहे, शक्ती आहे. ती शक्ती आहे माणसाची जी गरज आहे ती भागवण्याची क्षमता आहे आणि त्याला उपयोगिता म्हणतात. ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. इयत्ता 12वीला तुम्हाला महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ तुमचा पेनच्या सहाय्याने लेखनाची गरज पूर्ण होते. अन्न, त्याने भूक ही गरज भागते. अशा प्रकारे वस्तू आणि सेवांच्यामध्ये मानवाची गरज भागवण्याची क्षमता असते. तिला उपयोगिता, युटिलिटी असं म्हणतात. पुढची संकल्पना आहे चौथी मूल्य. अर्थशास्त्रामध्ये मूल्य 2 प्रकारचे आहे. एक आहे उपयोगिता मूल्य आणि दुसरं आहे विनिमय मूल्य, युटिलिटी व्हॅल्यू आणि एक्सचेंज व्हॅल्यू. आपण याची सविस्तर माहिती घेऊया. उपयोगिता मूल्य. उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य होय. उदाहरणार्थ कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही, परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे. अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे. हे विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे. पहा, उपयोगिता मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. थोडक्यात एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य होय. ती वस्तू किती उपयोगी आहे. उदाहरण घेतलेलं आहे सूर्यप्रकाश. आपण विकत घेत नाही, पैसे द्यावे लागत नाहीत, किंमत द्यावी लागत नाही, परंतु तो प्रत्येकासाठी खूप आवश्यक आहे. म्हणूनच अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य खूप आहे, पण विनामूल्य वस्तूचं उदाहरण आहे. कारण सूर्यप्रकाश आपण विकत घेत नाही.
ज्या वस्तूला आपण पैसे देऊन विकत घेतो, मूल्य देऊन विकत घेतो, त्या वस्तूला उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य भिन्न भिन्न आहे. जर वस्तूला पैसे दिले नाहीत तर ती विनामूल्य वस्तू आहे आणि सूर्यप्रकाश विनामूल्य वस्तूचं उदाहरण आहे. दुसरी संकल्पना आहे विनिमय मूल्य. विनिमय म्हणजे देवाणघेवाण करणं. विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य होय. हे मूल्य पैशांच्या स्वरूपात सांगितले की ती वस्तूची किंमत असते. ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू म्हणतात. उदाहरणार्थ TV, कार या वस्तू पैसे देऊन विकत घ्याव्या लागतात. म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तू किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेलं मूल्य म्हणजे विनिमय मूल्य होय. आणि हे मूल्य जर पैशाच्या रूपात सांगितलं तर ती वस्तूची किंमत असते. ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू म्हणतात आणि ज्याला पैशात किंमत मोजावी लागत नाही तिला विनामूल्य वस्तू म्हणतात. TV, कार विकत घ्यावी लागतात. पैसे देऊन किंमत मोजावी लागते म्हणून त्याला विनिमय मूल्य आहे. आता आपण पाहूया हिरे आणि पाणी यांचा विरोधाभास दोन्हींच्या मध्ये. पहा चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे. पाण्याची बॉटल आहे आणि सीसॉ हे जे खेळणं आहे ते दाखवले. वरती पैसे दाखवलेले आहेत थोडे आणि उजव्या भागामध्ये दाखवलेले आहे इथे हिरा दाखवलेला आहे, किती पैसे मोजावे लागतात याला. आणि इथे पाणी दाखवलेलं आहे, अगदी थोडे पैसे. पाण्याची बॉटल थोड्या किमतीमध्ये येते. हिऱ्याची किंमत मात्र खूप जास्त आहे कारण हिरा दुर्मिळ आहे म्हणून त्याची किंमत जास्त आहे. पाहूया आपण. काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य कमी असते. उदाहरणार्थ पाणी. तसेच काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. उदाहरणार्थ हिरा. पाण्याच्या बाबत उपयोगिता मूल्य खूप जास्त आहे पण विनिमय मूल्य मात्र कमी आहे. आणि हिऱ्याच्या बाबतीमध्ये उपयोगिता मूल्य कमी आहे परंतु विनिमयाचं मूल्य मात्र खूप जास्त आहे. हा दोन्हींच्या मध्ये विरोधाभास आहे. शोधा पाहू. खालील उदाहरणावरून विनामूल्य वस्तू किंवा आर्थिक वस्तू शोधा. आता खाली काही वस्तू दिलेल्या आहेत. पाहूया आपण. पैसे देऊन किंमत देऊन कोणती विकत घेतो. नदीचे पाणी विनामूल्य वस्तू. ऑक्सिजनचं सिलेंडर आर्थिक वस्तू. सूर्यप्रकाश विनामूल्य वस्तू. शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी आर्थिक वस्तू आणि हवा विनामूल्य वस्तू. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ पोस्ट केले की नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.